नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओत आपण पैसे वाचवायला शिकलो, पण नुसते पैसे वाचून तुम्ही श्रीमंत होणार नाही. त्यासाठी ते योग्य ठिकाणी गुंतवावे लागतील. काही लोकांना माहीतच नसते, की त्यांचे पैसे कुठं इन्व्हेस्ट करायचे, कोणत्या ह्याच्यात इन्व्हेस्ट करायचे, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे का गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचे का रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करायचे. त्याच्याबद्दल त्यांना काहीच माहीत नसतं. जर तुम्ही आजपासून दररोज फक्त ₹100 गुंतवायला सुरुवात केली, तर पुढच्या 15 ते 20 वर्षात तुम्ही लाखोंचा फंड तयार करू शकता. तर आज आपण हेच बघणार आहोत, की योग्य प्रकारे पैसे कुठं गुंतवायचे? तर सगळ्यात आधी बघूया गुंतवणूक का करायची? समजा आज तुमच्याकडे ₹1,00,000 आहेत. तुम्ही ते पैसे फक्त घरी किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवले तर काही वर्षांनी त्या पैशांची व्हॅल्यू कमी होईल. याचं कारण म्हणजे इन्फ्लेशन आहे. आज जो मोबाईल 15,000 ला मिळतो तोच काही वर्षांनी 25,000 ला होऊ शकतो. म्हणजे जर तुमचे पैसे वाढत नसतील तर प्रत्यक्षात तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागे जात आहात. म्हणून इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे पैशांची ग्रोथ होते, फ्युचर फंड पूर्ण होतात, रिटायरमेंट सुरक्षित होते आणि पॅसिव्ह इन्कम तयार होऊ शकतो. श्रीमंत लोक फक्त काम करून पैसे कमवत नाहीत, तर त्यांचे पैसे त्यांच्यासाठी काम करतात. त्यानंतर इन्व्हेस्टमेंटचे मुख्य प्रकार आहेत. जसे की पहिला प्रकार इक्विटी इन्व्हेस्टमेंट. यामध्ये शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड येतात. यामध्ये रिस्क जास्त असते, पण लाँग टर्ममध्ये रिटर्न देखील जास्त मिळू शकते. दुसरा प्रकार आहे डेब्ट इन्व्हेस्टमेंट. जसे एफ-डी, पी-पी-एफ, बॉन्ड हे सुरक्षित असतात आणि स्टेबल रिटर्न देतात. तिसरा प्रकार आहे गोल्ड इन्व्हेस्टमेंट. भारतात सोने हे फक्त दागिने नसून एक मजबूत ॲसेट मानलं जातं. चौथा प्रकार आहे रिअल इस्टेट. जमीन, प्लॉट, दुकान किंवा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे. त्यानंतर 5वा प्रकार आहे म्युच्युअल फंड आणि 6वा प्रकार आहे सरकारी योजना. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व पैसा एकाच ठिकाणी गुंतवू नयेत. स्मार्ट लोक वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवणार. स्मार्ट लोकं वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवतात. त्यालाच डायव्हर्सिफिकेशन असे म्हणतात. त्यानंतर आता आपण इक्विटी इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय हे बघूया. जर तुम्हाला लाँग टर्ममध्ये मोठी वेल्थ तयार करायची असेल, तर इक्विटी हा एक पॉवरफुल ऑप्शन मानला जातो. यामध्ये डायरेक्ट शेअर्स, इक्विटी म्युच्युअल फंड, इंडेक्स फंड येतात. जसं की जर एखाद्या चांगल्या कंपनीचा शेअर तुम्ही लवकर घेतला, तर भविष्यात त्याची किंमत अनेक पट वाढू शकते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, शेअर मार्केट म्हणजे जुगार नाही. नॉलेज असताना ब्लाइंडली इन्व्हेस्टमेंट केल्यास नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला शेअर मार्केटचे नॉलेज नसेल आणि तुम्ही तरी इन्व्हेस्ट केली, तर तुमचे नुकसान होऊ शकते. पण विथ प्रॉपर नॉलेज जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, तर नुकसान होऊ शकत नाही. लाँग टर्ममध्ये इक्विटी साधारणतः 12 ते 15% रिटर्न देऊ शकते. त्यानंतर आता आपण बघूया डेब्ट म्हणजे फिक्स्ड इन्कम. जर तुम्हाला रिस्क कमी घ्यायची असेल, तर डेब्ट इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी योग्य आहे. जसे की फिक्स्ड डिपॉझिट फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफ-डी, पी-पी-एफ, एन-एस-सी, गव्हर्नमेंट बॉन्ड्स यामध्ये तुमचे पैसे तुलनेने सुरक्षित राहतात. याचा फायदा असा की मार्केट खाली गेलं तरी तुमचा जास्त परिणाम होत नाही. म्हणून इमर्जन्सी फंड, रिटायरमेंट किंवा शॉर्ट टर्म लोनसाठी हे चांगले पर्याय आहेत. आणि ह्याच्यामध्ये रिटर्न कमी आहे, पण सेफ्टी जास्त मिळते तुम्हाला. म्हणून प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये काही सेफ इन्व्हेस्टमेंट असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे गोल्ड इन्व्हेस्टमेंट. भारतात सोनं म्हणजे विश्वास आणि सुरक्षितता. पण आजच्या काळात फिजिकल गोल्ड घेण्यापेक्षा डिजिटल गोल्ड ऑप्शन जास्त स्मार्ट मानले जातात. जसे की गोल्ड ई-टी-एफ, सोवरिंग गोल्ड बॉन्ड. यामध्ये चोरीची भीती नसते, मार्केटिंग चार्जेस लागत नाहीत आणि एस-जी-बीवर अतिरिक्त व्याज देखील मिळते. गोल्ड हा मुख्य इन्व्हेस्टमेंट नसून एक बॅकअप ॲसेट म्हणून ठेवला जातो. जेव्हा मार्केटमध्ये मोठी घसरण होते, तेव्हा गोल्ड अनेक वेळा स्टेबल राहतो. मार्केटचा जास्त करून गोल्डवरती परिणाम नाही होत आणि एस-बी-जीवर प्रत्येक वर्षाला 2.5% व्याज देखील मिळते. हे एक चांगलं आहे. त्यानंतर आहे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट. भारतात अनेक लोकांनी पहिली पसंती म्हणजेच प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट. कारण रिअल इस्टेटमध्ये प्रॉपर्टीची किंमत वाढू शकते आणि रेंट इन्कम देखील मिळू शकते. यामध्ये फ्लॅट, शॉप, प्लॉट, लँड यांचा समावेश होतो. पण रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मोठ्या पैशांची गरज असते. तसेच मेंटेनन्स, टॅक्सेस आणि लीगल डॉक्युमेंट यांची काळजी घ्यावी लागते. जर मोठी प्रॉपर्टी घेणे शक्य नसेल तर आर-ई-आय-टी-एसच्या माध्यमातून कमी पैशातही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते. त्यानंतर आहे ह्या सगळ्यांचं कंपॅरिझन. हां, ह्या सगळ्यांचं कंपॅरिझन. तुमच्यासाठी कोणता चांगला आहे व कोणता वाईट आहे ते बघूया.
आता शेअर मार्केट सर्वात जास्त रिटर्न देऊ शकतो, पण रिस्क पण जास्तच आहे. गोल्डमध्ये सुरक्षित आणि स्टेबल आहे. एफ-डी आणि सरकारी योजनांमध्ये रिस्क कमी आहे, पण रिटर्न पण कमी आहे. रिअल इस्टेटमध्ये लाँग टर्म वेल्थ आणि पॅसिव्ह इन्कम आहे. म्हणून परफेक्ट इन्व्हेस्टमेंट असा कोणताच नसतो. तुमचं वय, तुमचं गोल आणि तुमची रिस्क घेण्याची तयारी यावर इन्व्हेस्टमेंट ठरते. त्यानंतर आपण ध्येयानुसार गुंतवणूक कशी करायची हे बघूया. जर गोल 1 किंवा 2 वर्षाचा असेल, तर सेफ इन्व्हेस्टमेंट चांगली आहे. जसे की एफ-डी, आर-डी, लिक्विड फंड. जर तुमचं गोल 3 किंवा 7 वर्षासाठी आहे, तर हायब्रिड म्युच्युअल फंड, गोल्ड ई-टी-एफ आणि जर गोल 7 वर्षापेक्षा जास्त असेल, तर इक्विटी आणि रिअल इस्टेट चांगले मानले जाते. म्हणजे शॉर्ट टर्म गोलसाठी सेफ्टी आणि लाँग टर्म गोलसाठी ग्रोथ महत्त्वाची असते. त्यानंतर एज बेस्ड इन्व्हेस्टमेंटचं फॉर्म्युला बघूया आपण, जे आपल्या वयावर डिपेंड असते. 20 ते 30 वय या वयात जबाबदाऱ्या कमी असतात, म्हणून जास्त रिस्क घेऊन वेल्थ तयार करता येते. म्हणून 70 ते 80% इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे आवश्यक आहे. तसंच 30 ते 50 वयोगटामध्ये या काळात फॅमिली आणि रिस्पॉन्सिबिलिटी वाढतात. म्हणून 50% इक्विटी आणि 50% सेफ इन्व्हेस्टमेंट करणे योग्य आहे. 50 वर्षानंतर कॅपिटल सुरक्षित ठेवणे जास्त महत्त्वाचे असते. म्हणून 80% सेफ इन्व्हेस्टमेंट आणि कमी रिस्कचा पोर्टफोलिओ मानला जातो. लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंटची सुरुवात करण्यासाठी करोडपती असण्याची गरज नाही. कारण वेळ हा इन्व्हेस्टमेंटमधील सर्वात मोठा फ्रेंड आहे. जितक्या लवकर तुम्ही सुरुवात कराल, तितका कंपाऊंडिंगचा फायदा जास्त मिळेल. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, गुंतवणुकीची सर्वात मोठी जोखीम म्हणजे गुंतवणूक न करणे. तर आत्ताच कमेंटमध्ये सांगा, तुमची आवडती इन्व्हेस्टमेंट कोणती आहे? आणि अशाच सोप्या फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.